ओके, तर आज आपला आहे थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 6. काल आपण सगळी कन्सेप्ट पाहिलेली आहे. काल पाहिलेला कन्सेप्ट सगळ्या पटकन 1 मिनिटामध्ये आपल्याला रिवाइज करायचं, पटपट बोलायचं. बोला पहिल्यांदा सगळ्यात डेल्टा यू इक्वल टू काय आलतं? एन इंटू CVM इंटू डेल्टा टी. डेल्टा एच इक्वल टू काय आलतं? एन इंटू CPM इंटू डेल्टा टी. बरोबर. खाली बोला नेक्स्ट वर्क डन W इज इक्वल टू -2.303 nRT log टू द बेस 10 V2 अपॉन V1, किंवा काय लिहू शकता यालाच तुम्ही P1 बाय काय डाऊट? जर इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल, कशी असेल तर काय तर -2.303 nRT हे येतं का? बोला. मायनस P एक्सटर्नल इंटू nRT अपॉन 1 मायनस काहीतरी होतं का? होतं ना. nRT ला बाहेर काढलं होतं, P एक्सटर्नल ला आत टाकलं होतं का आतमध्ये? nRT इन ब्रॅकेट थांबा 1 मायनस P2 बाय हा झाला वर्क डन. बोला नेक्स्ट रिलेशन पाहिले होते आपण सगळ्यांमध्ये, पाहिले होते का? नक्की. पहिलं कोणामध्ये पाहिलं आपण? पी अँड इडियाबॅटिक प्रोसेस साठी पी अँड व्ही मध्ये. बोला काय रिलेशन आलं? P1 V1 गामा इज इक्वल टू काय डाऊट? नक्की का? नेक्स्ट रिलेशन पाहिलं कोणामध्ये आपण? टी अँड व्ही मध्ये. बोला काय प्रोसेस पाहिलं? फॉर एडियाबॅटिक चाललंय हे सगळं, ठीक आहे. काय रिलेशन होतं आपल्याकडे? T1 V1 गामा -1 इक्वल टू T2 V2 गॅमा -1. नेक्स्ट P आणि V मधलं पाहिलं, T आणि V मधलं पाहिलं, आणि P आणि T मध्ये सुद्धा पाहिलं आपण. बोला काय होतं? P1 T1 1 मायनस गामा अपॉन गॅमा इज इक्वल टू P2 T2 1 मायनस गॅमा अपॉन काय डाऊट? हे तिन्ही रिलेशन्स आपण काल पाहिलेले आहेत. नक्की का? नेक्स्ट जायचंय पुढे. आता आज काय आपल्याकडे पहा, आज सगळे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे, सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. होमवर्कला दिल ते झाले असेल चांगली गोष्ट आहे, नसेल तर सोडवणार आहे आपण. सगळ्यात पहिला काय पहा, वर्क डन ड्युरिंग अ आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन. प्रोसेस कशी आहे? रिव्हर्सिबल आहे आणि आयसोथर्मल रिव्हर्सिबल. जर दोन शब्द आले आयसोथर्मल रिव्हर्सिबल, जर आयसोथर्मल रिव्हर्सिबल शब्द आले याचा अर्थ वर्क डन हे मॅक्झिमम आहे. वर्क डन कसं आहे? जर मॅक्झिमम वर्क डन असेल तर फॉर्म्युला काय येतो? W इज इक्वल टू -2.303 nRT log टू द बेस 10 एकतर V2 अपॉन V1 किंवा P1 अपॉन काय डाऊट? डिपेंड व्हॉल्यूम दिले का प्रेशर दिलाय. एक्सपान्शन ऑफ 1 मोल, किती मोल गॅस आहे? N दिलाय. फ्रॉम 10 ATM कुठून झालंय? म्हणजे प्रेशर दिले इथे, इनिशियल प्रेशर दिले P1 टू P2 दिले, टेम्परेचर दिले. बरोबर टाकू शकतो का? मग पहा बरं, W इज इक्वल टू काय येईल? -2.303. आन्सर आपलं काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन ऑलरेडी आपल्यासाठी विषय संपलेला आहे. बरोबर का? नक्की का? बोला आर ची व्हॅल्यू काय येणार? एन ची व्हॅल्यू 1, आर ची व्हॅल्यू 25/3 8.314 घ्या चालते, 25/3 घ्या. दोघांचा अर्थ इंटू लॉग टू द बेस 10. प्रेशर दिले, प्रेशरचा फॉर्म्युला P1 अपॉन P1 काय आपलं 10 अपॉन, म्हणजे लॉग ऑफ 10 काढायला लागेल. काय काढावं लागेल? लॉग ऑफ इंटू किती आहे तुमचं टेम्परेचर? 300. काय काढलं की पुढं पहा, 3 1 जा 3 3
100 जा, बरोबर का? 2.303 इंटू 25 इंटू 100 इंटू लॉग ऑफ 10 1 आहे ना? लॉग ऑफ 1, लॉग ऑफ 2, लॉग ऑफ 3, लॉग ऑफ 4, लॉग ऑफ 5, 6, 7, 8, 9 हे तुम्हाला पार्ट हवेत. हे तुम्हाला पार्ट हवेत. प्रत्येकाचा लॉग किती? फॉर एक्झाम्पल 1चा किती आहे नाही माहिती, 2चा किती आहे, 3चा किती आहे, एक पण नाही माहिती. ठीक आहे, सगळे लॉग काय पाहिजे तुमचे पार्ट हवेत. ठीक आहे, जसं की 2चा पाहिलं तर काय 3010 आहे, 3010 आहे. किंवा खाली आलात तुम्ही 5चा किती आहे नाही माहिती. 4चा किती 0.61, 5चा 0.699. कळतंय? हे लॉग तुमचे व्हॅल्यूज तुम्हाला पाठावे. तुमच्या ग्रुपवर आय थिंक त्या दिवशी इमेज पडलेली आहे लॉगची, नाही आलेली नाही? ठीक आहे, टाकतो. ओके, लॉग तुमचे पार्ट हवे. बोला नेक्स्ट. W इज इक्वल टू मायनस 2.303 इंटू 25 इंटू 100 2500. बरोबर ना? बरोबर का? आता पहा W इज इक्वल टू, सर एवढं मल्टिप्लिकेशन करत बसलो तर किती वेळ लागेल मला, राईट? पॉईंट किती नंतर आहे बरं? पॉईंट किती नंतर आहे? 3. म्हणजे 1 2 3 इथे येईल का? येईल का? यालाच कसं लिहू शकतो मी? इंटू 10⁻³ हा पॉईंट मी काढून टाकला. किती आलं म्हणजे -2303 इंटू 10⁻³ 3 पुढे आलो इथे काय होईल 2.5. काय होणार इथे 2. आता पहा हे 3 जे होते ते इथे दिले मी, काय झालं तुमच्याकडे 2.5 झालं. आता पहा हे काय बरं 25 आहे, काय हे तुमचं 25. इथं काय बरं हा तुमचा 2 आहे ना, म्हणजे इथं जर 25 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं कितीच्या आसपास येतं? 25 2 जा 50. किती येतं 25 2 जा 50. मग 50च्या आसपास आन्सर काय आहे का आपलं? 57.574. कळलं का? डायरेक्टली मी इथं थाउजंड प्लेसला मल्टिप्लाय करून पाहिलं, त्याच्या आसपासचा शोधला. त्याच्या सर आम्हाला सॉल्व्ह करूनच पाहिजे. कर ना सॉल्व्ह, काही हरकत नाही. ठीक आहे, पहा कसं करतोय पहा. मग 25चा पाडापाठ पाहिजे. 25 इंटू 10⁻⁻1 त्याला सेपरेट ठेवतो, पॉईंट दिल्यानंतर इझी जाईल आपल्याला. ठीक आहे, पहा 25 3 जा 75, 25 3 जा 75 बरोबर. 25 2 जा 50 प्लस 7 57, 10⁻⁻1 इथे दिला. आलं का? 57 57. ओके 5757 चालते चालते. ठीक आहे, त्याच्या आसपास तुमचा आन्सर येऊन जाईल. 8.314 घेतलं 25/3च्या ऐवजी तुमचं ते सुद्धा आन्सर येणार आहे. अहो काय डाऊट ओ सर बोलत जा. जेवलास का? काय खाल्लं? पैसे. नेक्स्ट काय आपल्याकडे? अजून कोण जेवलं नाही? कोण आहे असं? सगळे जेवलेत? वेळांनो जेवून यायचं आज काय? या अ गिवन मास ऑफ गॅस एक्सपांड रिव्हर्सिबली फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट बी. एक गॅस आहे तो एक्सपांड होतोय कुठून? ए पासून बी पर्यंत. ए पासून बी पर्यंत 3 वेगवेगळ्या वेने, इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा. बरोबर का? ठीक आहे. काय विचारले आपल्याला? कम्पेअर द वर्क डन इन द 3 पार्ट. 3 पार्ट मधलं वर्क डन काय करायचं आपल्याला? कम्पेअर करायचं. पहा ती फिगर मी थोडीशी ना सॉर्ट करतो. पहिल्यांदा अशी आहे फिगर, बरोबर का? नक्की. दुसऱ्यांदा फिगर कशी आहे तुमची? अशी आहे. आणि तिसऱ्यांदा फिगर कशी आहे तुमची? अशी. बरोबर, काय डाऊट? पहा याच्यामध्ये झालेलं वर्क डन, पहिल्या फिगर मी पहिल्या फिगरला म्हणतो फिगर नंबर ए, दुसऱ्याला म्हणतो बी आणि तिसऱ्याला म्हणतो मी सी. हा पाथ काय 1 आहे ना? दिलंय ना ऑलरेडी 1 2 3. कायला एबीसीडी घेताय सर? माहिती सगळ्यांना इथे तुम्हाला 1 2 3. काय डाऊट? अहो काय डाऊट? कालचा शेवटचा पॉइंट, कालचा शेवटचा पॉइंट. वर्क डन काय असतं? एरिया एनक्लोज्ड बाय द फिगर. याला मी सेपरेट केले, पण याच्यातला एरिया काय असणार? हा वाला. इथे एरिया आणि इथे एरिया. जास्त एरिया कुठे? मग सगळ्यात जास्त वर्क डन कोणाचा असेल? त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी. सर हे साइन काय लावलाय तुम्ही? मॉड्युलस लावले. काय लावले तुम्हाला? मॉड्युलस लावले. का बरे? साइनची झंझटच नाही, प्लस मायनस डायरेक्ट मॉड्युलस मध्ये वर्क डन घ्या. दॅट इज W1 इज ग्रेटर दॅन W2 इज ग्रेटर दॅन
डब्ल्यू के. काय डाऊट? कसं सोडवलंय कळलंय? वर्क डन इक्वल टू एरिया एनक्लोज्ड बाय द फिगर. कळलंय का? नक्की. नेक्स्ट जमेल का? हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम इज गोइंग थ्रू अ सायक्लिक प्रोसेस. फाइंड काय करायचं? ठीक आहे, हीट ऍब्सॉर्ब काढायची. काय काढायचं तुम्हाला? म्हणजे डेल्टा यू काढायची. काय काढायचं तुम्हाला? डेल्टा सॉरी क्यू काढायचं तुम्हाला. काय काढायचं तुम्हाला? क्यू काढायचं. हीट काढायचे ना. हीट म्हणजे काय? क्यू. हे आलंय का कोणाचं? नाही आलेलं. पहा इथे एक इम्पॉर्टंट नोट आहे. सर काय नोट आहे? घ्या लिहून. फॉर थर्मोडायनॅमिक्स. फॉर प्रोसेस कशी आहे रे तुमची? सायक्लिक आहे. प्रोसेस कशी आहे तुमची? जर क्लॉकवाईज डायरेक्शन असेल, डायरेक्शन कशी असेल समजा, दोन डायरेक्शन, एक क्लॉकवाईज दुसरी कोणती? हुशार आहे तुम्ही रे. कस काय? पहा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. पहा दोन म्हणजे तुमची फिगर मध्ये तुम्ही एकतर क्लॉकवाईज मूव्ह कराल किंवा तुम्ही अँटी क्लॉकवाईज मूव्ह कराल. जर तुम्ही क्लॉकवाईज मूव्ह केलं, कसं मूव्ह केलं तुम्ही? तर डेल्टा व्ही जो आहे तुमचा जो डेल्टा व्ही आहे तो डेल्टा व्ही असतो पॉझिटिव्ह. डेल्टा व्ही काय असतो? डेल्टा व्ही काय असतो? पॉझिटिव्ह. जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर डेल्टा व्ही असतो तुमचा निगेटिव्ह. डेल्टा व्ही काय असतो तुमचा? आता पहा, जर डेल्टा व्ही पॉझिटिव्ह तर डब्ल्यू काय असेल? बोला, डब्ल्यू काय असेल? हुशार माणसांनो, डब्ल्यू चा फॉर्म्युला काय? तो मायनस पी इंटू डेल्टा व्ही. हा पॉझिटिव्ह आहे. प्लस मायनस म्हणजे डब्ल्यू काय आला? डब्ल्यू काय आला? म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनला डब्ल्यू काय येतो तुमचा? निगेटिव्ह. आणि मग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला काय येईल? डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू काय येणार? मायनस मायनस काय होणार तुमचं? प्लस होणार. दॅट इज डब्ल्यू इक्वल टू काय येणार तुमच्याकडे? पॉझिटिव्ह येणार. डब्ल्यू काय येणार? पॉझिटिव्ह. काय डाऊट? अहो काय डाऊट? 100% समजलंय का? नक्की? शपथ? क्या लिहून है? लिख लिया? अभी आंसर शोधो फिर उसका, क्या आएगा? ठीक आहे. आइन्स्टाइन है क्या तो? हम्म हम्म घेऊ का? झालं का? जमलं का? फिगर आहे ना? वर्क डन काय येईल? एरिया एनक्लोज बाय द फिगर. संपला विषय. ह्याच्यासाठी वर्क डन काढा. याचा एरिया काय येईल? काय तो? फिगर कोणती आहे? रेक्टँगल आहे. कोणती फिगर आहे? सर्कल आहे. काय तो? सर्कल आहे. काय तो तुमचा? सर्कल आहे ना? सर्कलचा एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. पाय आर. पायची व्हॅल्यू हा 3.15 किंवा 22/7. काय घ्यायचं ते घ्या. मला पाय घ्यायचे. आरचा काय करायचं तुम्हाला? रेडियस काढायला लागेल ना? आता रेडियस कशी काढणार? इथून एवढं डिस्टन्स, याला काय म्हणणार तुम्ही? डायमीटर. काय म्हणणार तुम्ही त्याला? डायमीटर. बस काय म्हणणार तुम्ही त्याला? डायमीटर. 10 to 30 म्हणजे 30 - 10 किती आलं? इथून इथे 10 to 30 ना? हे एवढं गेलंय. इथून इथे ना म्हणजे किती डायमीटर? जर डायमीटर 20 आहे तर रेडियस किती? जर रेडियस 10 तर 10चा स्क्वेअर. डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार? 100 पाय. 100 पाय. फिरलोय कसं? एरो दिसतोय पा. क्लॉकवाईज फिरलोय कसं? क्लॉकवाईज फिरलोय म्हणजे डब्ल्यू काय येणार? किती आलं? बरोबर. काढायचं काय तुम्हाला? क्यू काढायचं. काय काढायचं आहे? प्रोसेस कशी आहे रे? सायक्लिक. प्रोसेस कशी आहे रे? तुझ्यापासून सुरू, तुझ्यापाशी शेवट. हो हो, त्याच्यातच आयुष्य जाणार तुझं.
ठीक आहे, तेव्हापासून सुरुवात तेव्हापर्यंत ठीक आहे. तसं असेल तर डेल्टा यू इक्वल टू काय असतो तुमचा 0. डेल्टा यू 0 म्हणजेच काय क्यू इज इक्वल टू असतो का? मग क्यू इक्वल टू काय येणार -100 पाय. कळतंय नक्की? मायनस मायनस म्हणजे क्यू इक्वल टू काय येणार 100 पाय म्हणजे किती बरं? क्यू इक्वल टू करा मल्टिप्लाय बाय 314 दॅट इज 314 जूल. अरे 0.314 ला 100 नी मल्टिप्लाय केलं, 2 नी पॉईंट पुढे गेला ना, काल कॅल्क्युलेशन करत बसले. ओके, आता पहा हे कशामध्ये येईल तुमचं, इथे 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 व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम इन ml, प्रेशर इन ATM. ठीक आहे, ATM ml कशामध्ये येईल तुमचं, किंवा ml ATM लिहा, ATM ml लिहा, काय लिहायचं तिला. ठीक आहे, ml ATM. युनिट कळलंय? युनिट कशावरनं काढलं, ग्राफ कोणता दिला त्याच्यावरती ते डिपेंड आहे. समजतंय का? नक्की का? कळतंय का? 100% कळलंय? फोटो काढायचा का? नाही काढायचा? या फोटो काढून. नाही संपली आज PDF मग शेअर नाही करणार मी. मला संपवायची सगळ्यात. या पटकन चला 25 पान आहेत. झालं का? नेक्स्ट जमेल का आता? एरिया एनक्लोज गाइड बाय द फिगर. वर्क डनच काढायचं, परत नीट चेक करा काय काढायचं. पहा आयडियल गॅस इज टेकन अराउंड सायकल ABCA. ए पासून सुरू झालाय, परत कुठे आलाय? ए पासून सुरुवात, ए पशीच काय, ए म्हणजे काय पॉइंट आहे तो. ए फॉर आर्यन, ए फॉर आपली बायको. ठीक आहे, काय काढायचं? आयडियल गॅस टेकन अराउंड सायकल ABCA as shown in figure PV diagram. The net work done by the cycle is equal to काय काढायचं तुम्हाला? वर्क डन काढायचं. काय काढायचं तुम्हाला? वर्क डनचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ दी फिगर. वर्क डन इक्वल टू एरिया ऑफ फिगर. फिगर कोणती आहे रे तुमची? स्क्वेअर आहे. कोणती आहे फिगर तुमची? ट्रायंगल आहे. कोणती आहे? हा पहा ना सर, खालचा का नाही घेतला? अरे ABCA आलाय ना, खाली कुठे गेलेत ते? कळतंय? एरिया जर काढायचा म्हणला ट्रायंगलचा म्हणजे काय, एरिया ऑफ जमेल का? काढा बरं. किती आलं? हाफ बेस इंटू हाईट. बरोबर. हाफ व्हॉल्यूम कुठे आहे? V1 to V3, V1 to 3 V1, V1 to 3 V1 म्हणजे बेस काय आला तुमचा 3V1 मायनस V1 दॅट इज 2V1. बेस काय आला तुमचा इंटू 2V1 इंटू हाईट किती आले? P1 to P6, 6P1 मायनस किती आलं? 5P1 इंटू 5 P1 आहे का? असं काय? या 2 ला 2 गेला म्हणजे काय आलं? टोटल 5P1 V1. काय आलं हे? W आलं. काय आलं हे तुमचं? W. ऑप्शन नंबर काय डाऊट? काहीतरी चुकलंय का तिथं? काहीतरी चुकलंय? फिरलोय कसं? सायक्लिक. जर सायक्लिक फिरलोय तर वर्क डन काय आलं पाहिजे? इथं काय दिलंय का? नक्की का? ठीक आहे, आले अवकळलंय का? नक्की का? 100%. नेक्स्ट, द इंटरनल एनर्जी चेंज इन जूल कशामध्ये विचारले आपल्याला? कशामध्ये विचारली? पुन्हा एकदा कशामध्ये विचारले? जूल्स. व्हेन 90 grams ऑफ वॉटर, किती ग्राम वॉटर? अंडरगोज इव्हॅपोरेशन ऍट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटरचं काय झालंय? म्हणजे वॉटर जे काय होतं तुमचं लिक्विड स्टेटला होतं, कशामध्ये कन्वर्ट झाले? H2O गॅस मध्ये कन्वर्ट झाले. टेम्परेचर किती?
डेल्टा एच ची व्हॅल्यू दिली आहे. किती डेल्टा एच ची व्हॅल्यू आपल्याकडे? 41 किलो जूल. 41 आणि आर ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 8.314. काढायचं का आपल्याला? इंटरनल एनर्जी काढायची. काय काढायची आपल्याला? अहो काय काढायची? कशी काढणार बरं? इंटरनल एनर्जी काढायचं तुम्हाला. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? डेल्टा यू. इंटरनल एनर्जी म्हणजे काय? डेल्टा यू चा फॉर्म्युला बोला. हा, क्यू प्लस वर्क डन ला काय आहे का स्कोप? आहे का? आणि क्यू कसं काढायचं मग? त्यांनी एक गोष्ट दिली आहे पहा बरं तुम्हाला. डेल्टा एच दिली आहे. काय दिली तुम्हाला? काय दिली तुम्हाला? जर डेल्टा एच दिली तर पहा बरं काय रिलेशन लावतो ते का. डेल्टा एच दिलाय काय करू शकतो का पहा बरं. डेल्टा एच डेल्टा यू चं रिलेशन आहे का कुठे? असं काय आहे का? डेल्टा एच इज इक्वल टू प्लस डब्ल्यू आहे का? मग डेल्टा यू इक्वल टू काय आलं? डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच मायनस डब्ल्यू चे वेगवेगळे फॉर्म्युले. पी डेल्टा व्ही डेल्टा एन जी आर टी. बोला अजून. एन आर. प्रेशर दिले का तुम्हाला? टेम्परेचर दिले का तुम्हाला? दिले ना. किती दिले? 100 डिग्री सेल्सिअस. किती दिले? किती दिले? म्हणजे टेम्परेचर गिवन आहे. हा नाही वापरू शकत. आर पण दिलाय. नंबर ऑफ मोल्स दिलेत का? काढता येतो नंबर ऑफ मोल्स. किती ग्राम वॉटर घेतले? 90 ग्रॅम वॉटर. 90 ग्रॅम वॉटर म्हणजे किती मोल वॉटर? काढू शकतो ना. म्हणजे डेल्टा एन पण आपल्याला एन काढू शकतो. काय काढू शकतो आपण? एन. डेल्टा एन काढू शकतो का? डेल्टा एन कसं काढायचा? रिएक्टेड प्रोडक्ट मायनस प्रोडक्ट मायनस. बरोबर. म्हणजे डेल्टा एन पण येईल. रिएक्शन दिली ना, या रिएक्शन वर आपण चेंज इन नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. सर हा का नाही वापरला? डेल्टा टी नाही दिलेला. काय नाही दिलेला तुम्हाला? तो वापरता येणार नाही. म्हणजे फॉर्म्युला कोणता वापरणार तुम्ही? डेल्टा एन जी मायनस डेल्टा एन जी आर टी. काय डाऊट? हाच का वापरला कळलंय का? हाच का वापरला कळलं का? नक्की आयुष्यात विचारतात प्रश्न आपल्याला हाच का, उत्तर आली पाहिजे ना. कळलं का? हीच का विचारते तुला? अरे कळलं का आर्यन? आर्यन नेक्स्ट पहा. हो JEE 2020 पहा. डेल्टा एन काढायचं. काय काढायचं तुम्हाला? टेम्परेचर किती दिले तुम्हाला? म्हणजे किती केल्विन रे? दिलं नाही इथंच. किती डिग्री? किती डिग्री? किती केल्विन? 373 डिग्री केल्विन. टेम्परेचर तर मिळालं मला सर. डेल्टा एन कसं काढणार? डेल्टा एन पहिल्यांदा एन काढू. काय काढू पहिल्यांदा? नंबर ऑफ मोल्स इक्वल टू काय असतं फॉर्म्युला? एन इक्वल टू गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास किती आहे रे? 90. आणि ऍटॉमिक मोलार मास वॉटरचं 18. 18 पाचे 18 5 90 ना. बरोबर ना. माहिती का 18चा पाडा असतो. 18 5 90 असतं. ठीक आहे. म्हणजे किती मोल्स आले? नंबर ऑफ मोल्स किती वापरले तुम्ही? डेल्टा एन काय असतो? N2 मायनस गॅसियसचे. कशासाठी चाललंय सगळं? नंबर ऑफ मोल्स किती आपल्याकडे वॉटरचे? 5 आहेत ना बाळा. आता 5 वापरले ना आपण. 90 ग्रॅम्स म्हणजे किती वापरले? 5. 90 ग्रॅम म्हणजे किती वापरलं? अहो किती वापरलं? 90 ग्रॅम म्हणजे 5 मोल. किती वापरलं? 5 मोल. बस मशीगत करून होय लगेच. बोला. N2 किती आला? 5 मायनस रिएक्टंट मध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस 0. लिक्विड आहे ना. लिक्विड आहे ना. आपल्याला काय पाहिजे? गॅस पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? गॅस पाहिजे. किती? 5 मायनस
0 म्हणजे किती आला? पुट करा व्हॅल्यू. डेल्टा एच किती दिलाय? 41. किती दिलाय? पण कशात दिलाय तो? किलो जूल. किलो जूलचं काय करावं लागेल? जूल. किलो जूलचं मग कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? 10⁻³ ने. 10⁻³ ने का -3 ने? 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. किलो जूलचं जूल करायचं. किलो जूलचं जूल करायचं. कितीने मल्टिप्लाय करणार? 10⁻³ ने. म्हणजे किती होणार? 1 2 3. बरोबर का? बरोबर का? मायनस डेल्टाची व्हॅल्यू इंटू 8.314 इंटू किती? 373. करा बरं पटकन. करा बरं पटकन. 41,000 मायनस करा. हे पटकन करा. का घेऊ मी अप्रॉक्सिमेशन? अप्रॉक्स घेऊ. चालतंय अप्रॉक्स घेऊ. एवढं काय? पा चेक करा. इकडे लिहितो बा. इक्वल टू 41,000 मायनस 5 इंटू 25/3 इंटू 373 इंटू 373. हे जमल का? 25 5 जा इंटू डिवायडेड बाय 41,000 मायनस. आता जमेल का? 3 1 जा 3 3 2 जा 6 1 3 4 जा 12 1 0 3 3 जा 9 म्हणजे किती आलं? 125 इंटू 124.3 124.3. करा बरं. करा की. किती आलं? किती आलं? सबट्रॅक्शन करू नका. फक्त हे सांगा किती आलं? 41,000 मायनस किती? 155,000.3. बरोबर. एवढं आले. आता पहा हे सबट्रॅक्शन करण्याआधी आपल्याला जो डेल्टा एच दिलाय किती दिलाय? 41 किलो जूल. तो जो डेल्टा एच दिलाय तो किती मोल वॉटर साठी दिलाय? 1 मोल वॉटर साठी. किती मोल साठी दिलाय? आपल्याकडे वॉटर किती आहे बरं? 5 मोल. 1 मोल साठी एवढे 41,000 5 मोल साठी किती? इंटू 5 इंटू 5 म्हणजे फायनली किती येईल बरं? हे 3 0 आहे तसेच राहतील. 5 1 जा 5 5 4 जा 20 मायनस किती? बरोबर का? किती येईल सांगा बरं? करा पटकन सबट्रॅक्शन. करा पटकन. हे कशासाठी आले? 41,000 205,000 कसं काय झालं? 5 मोल साठी काढले. किती मोल साठी काढलं? 5 मोल साठी. किती आलं? पटपट काढा. बोला. किती आलं? 1895 पॉइंट. नाही काढलं का? हे असं आहे काम तुमचं. 0 0 10 - 5 5 5 4 14 -9. ओके 5. ठीक आहे. कशामध्ये आलं हे सगळं? जूल. कशामध्ये आलं हे सगळं तुमचं? जूल्स मध्ये. कशामध्ये आलं? काय डाऊट? काय डाऊट? अहो काय डाऊट आलंय का? या. सरकू के
झालंय. नेक्स्ट या 7. द डिफरन्स बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. कोणामधला डिफरन्स पाहिजे ना आपल्याला. आपल्याकडे फॉर्म्युला पहा. डेल्टा एच इक्वल टू काय असतो, डेल्टा यू प्लस डब्ल्यू, बरोबर का. डेल्टा एच मायनस डेल्टा यू काय येणार, म्हणजे दिलेल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, वर्क डन. व्हेन कंबशन ऑफ 1 मोल हेप्टेन. किती मोल हेप्टेनचं कंबशन केले, इट्स कॅरीड आउट ऍट टेम्परेचर टी. किती टेम्परेचरला केले आपण, टी एवढ्या टेम्परेचरला केलेलं आहे. किती मोल हेप्टेन घेतलाय, अहो किती मोल घेतलाय. डब्ल्यू चे फॉर्म्युले पहा आता आपल्याकडे. हे काय करायचं आपल्याला कळलेलं आहे, बरोबर का. अहो कळलंय का, शॉर्ट मध्ये लिहू का हे इकडं, असं इथे लिहितो पाक कोपऱ्यात. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू, बरोबर. आता डब्ल्यू चा फॉर्म्युला बोला, मायनस पी इंटू डेल्टा व्ही किंवा मायनस एन जी आर टी किंवा मायनस एन आर. चेंज इन टेम्परेचर दिलंय का, इथं फक्त आपल्याला टेम्परेचर दिलंय. काय दिलं फक्त, हा फॉर्म्युला. हेप्टेन दिलाय, कंबशन केलं हेप्टेनचं. काय केलं हेप्टेनचं, म्हणजे आपण रिएक्शन लिहू शकतो. रिएक्शन लिहू, जर रिएक्शन लिहू शकतो तर आपण नंबर ऑफ मोल्स पण काढू शकतो. कळतं, प्रेशर दिलेलं नाही. म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार इथे, मायनस डेल्टा एन जी आर टी, बरोबर का. हे तर कळलं आपल्याला, ठीक आहे. फॉर्म्युला हा वापरायचा. सर ते रिएक्शन लिहून देता का, देऊ की, सोपी आहे पहा, लक्षात ठेवायला पण सांगतो काय करायचं. कोण दिला बरं, किती कार्बन, H16. काय केलं त्याचं, कंबशन म्हणजे काय, कंपल्सरी O2 सोबत रिएक्शन, CO2 आणि H2 बनवा. हा गॅस, हे लिक्विड, हे काय तुमचं गॅस, हे काय तुमचं सॉलिड, हे काय तुमचं. करा बरं रिएक्शन बॅलन्स करा पटकन. जमेल का, देऊ करून. किती कार्बन, 7 कार्बन. इकडे किती, 7. ऑक्सिजन किती झाले, 7 टू जा 14 आणि इकडचा 1 किती झाले 15. किती झाले 15. काय करावं लागेल इथे, कितीने करावं लागेल, काय 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 7 टू जा 14 प्लस 115 आहे ना, बरोबर. ठीक आहे. एच किती झाली इथे 16 एच. किती एच आहे तिथे, तिकडे किती आहेत 2, म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 8 ने. झाले का 16. आता ऑक्सिजन पाहिजे किती 14 प्लस 8. किती झाले 14 प्लस 8, 8 आणि 4 12. किती झाले 22. इथे किती आहेत 2, म्हणजे इथे किती, कळलंय का. झाली का बॅलन्स. पण नंबर ऑफ मोल जर काढायचे, डेल्टा एन जी काय तो N2 मायनस N2 मायनस N1. N2 किती आहे तुमच्याकडे 7. N2 किती आहे तुमच्याकडे, N2 किती आहे, N2 किती आहे 7 आहे. N2 किती आहे तुमच्याकडे 7 आहेत. N2 किती आहेत 7 मायनस 11. बोला किती येतं, -4 वाला ऑप्शन आहे पुढं, संपला विषय. ठीक आहे पा. डब्ल्यू इज इक्वल टू, इथे हा फॉर्म्युला नाही चालत, डेल्टा एन जी आर टी. इथे वर्क डन काय घेतो आपण, डेल्टा एन जी, फक्त डेल्टा एन जी आर टी घेतो. चेक करा एन्थॅल्पी मध्ये आपण असं लिहिलेलं आहे, डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा एन जी आर टी. निगेटिव्ह नाही, साइन कन्व्हेन्शन चेंज होतात तिथे. नेक्स्ट पहा, डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा एन जी किती आलाय -4. आर ची व्हॅल्यू आर, टी ची व्हॅल्यू टी, म्हणजे काय आलं डब्ल्यू इज इक्वल टू -4 आर टी. ऑप्शन नंबर तोच आला परत 1. हा -4 आर टी. घ्या पटकन, घ्या फोटो काढून.
सरू की सरू ना काय नाही सर तुमच्यासाठीच झालंय. काय म्हटले? नाही असं काही नाही, एवढीच एनर्जी असते दररोज. नेक्स्ट घ्या. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम 4 moles ऑफ एन आयडल गॅस वेन हिटेड फ्रॉम, किती मोल घेतलेत म्हणजे दिलाय काय टेम्परेचर दिलंय T1 T1 T2. चेंजेस इट्स इंटरनल एनर्जी, काय चेंज होती म्हणजे डायरेक्ट डेल्टा यू दिलाय, चेंज दिलाय ना. द मोलार हीट कॅपॅसिटी काय विचारली तुम्हाला म्हणजे सीव्हीएम ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किती असेल. मोलार हीट कॅपॅसिटी तुम्हाला काढायची. फॉर्म्युला काय आपल्याकडे डेल्टा यू इज इक्वल टू एन सीव्हीएम इंटू सीव्हीएम काढायचंय, बाकीचे सगळे शिफ्ट इथे मल्टिप्लाय, इकडे आला तर डेल्टा यू अपॉन एन इंटू डेल्टा टी इक्वल टू बरोबर का. डेल्टा यू किती दिलाय 5000 अपॉन एन ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इंटू टेम्परेचर डिफरन्स 500 मायनस 300 किती आलं जमल का हे किती आलं सांगा. सीव्हीएम इक्वल टू 2020 गेले बरोबर. 4 1 2 1 जा 2 2 इथे जा 25 4 1 जा 4 4 6 जा 24 बरोबर ना 1.6.2 ठीक आहे 6.22 आलं का. काय आली तुमची मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट घ्या पटकन. ओके जूल पर केल्विन पर मोल युनिटला द्यायचं ठीक आहे. जूल थांबा मीच लिहितो तुम्ही नका लिहू. 6.2 जूल पर केल्विन पर मोल घ्या पटकन. कल रात झाले का. नेक्स्ट आता मजा आहे पहा. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ 2 मोनोएटॉमिक गॅस, 2 मोनोएटॉमिक गॅस त्यांचे इक्वल व्हॉल्यूम घेतले आपण काय ए अँड बी ऍट सेम टेम्परेचर. दोघांचं टेम्परेचर काय दोघांचं अँड प्रेशर आर मिक्स्ड. काय केलं दोन्ही पण द रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट सीपी अपॉन सीव्ही ऑफ मिक्सचर विल बी. तुम्हाला कोणाचा रेशिओ काढायचा आहे सीपी अपॉन कळतंय मिक्सचर साठी कोणाचा काढायचा सीपी आणि मग पहिल्यांदा आपल्याला सीव्ही काढून घ्यायला लागेल नंतर सीपी काढून घ्यावं लागेल आणि त्यानंतर दोघांना डिवाइड सीपी अपॉन सीव्ही करावं आपल्याला लागेल. कळतंय सीपी अपॉन सीव्ही काय असतं नाही सीपी अपॉन सीव्ही पॉइझन्स रेशो नसतो. तो काय असतो सीपीएम अपॉन. म्हणूनच विचारलं काय असतो काचलं काय नसतं फक्त रेशो विचारलं आपल्याला. काय विचारलं फक्त रेशो. पहिल्यांदा सीव्हीएम काढून घ्यायला लागेल. बोला सीव्हीएम मिक्स काय येईल तुमच्याकडे बोला तोच काय त्या ठिकाणी N1 C1 प्लस C2 अपॉन N1 CV1 N2 CV2 अपॉन N1 प्लस बरोबर. आणि सीपी मिक्स काय येईल बोला N1 CP1 प्लस
N2 अपॉन दोघांचा काय करायचं आपल्याला, दोघांचा काय करायचं आपल्याला, रेशो घ्यायचा. कोणाचा रेशो घ्यायचा, सीपी अपॉन सीव्हीचा. हा सीव्ही आला, हा काय आला तुमचा सीपी आला. काय डाऊट नक्की, याची व्हॅल्यू किती येईल बरं, यांची व्हॅल्यू किती येईल, जमेल का काढायला, याची व्हॅल्यू किती येईल, याची दिली आहे, दोन काय आहेत आणि दोघांचे मोल्स कसे आहेत बरं, सेम आहेत, व्हॉल्यूम काय दोघांचं सेम. पहा म्हणजे N1 ची व्हॅल्यू इक्वल व्हॉल्यूम टू मोनो ॲटॉमिक गॅस. ओके, हा पण एकच मिनिट थांबा, दोघांचे समजा सेम मोल्स घेतले, दोघांचे काय घेतले आपण, म्हणजे हा एक घेतलाय तर दुसरा पण एक मोल. 1 into सीव्ही ची व्हॅल्यू माहिती का तुम्हाला, गॅस कसा आहे मोनो ॲटॉमिक, ए आणि बी दोन गॅस आहेत, दोघं पण कसे आहेत, जर मोनो ॲटॉमिक गॅस असेल, गॅस कसा असेल समजा, तर त्यासाठी सीव्ही ची व्हॅल्यू किती येते, सीव्ही ची व्हॅल्यू किती येते, सीव्ही 1 पॉइंट किंवा कसे आपण काय पहा, फॉर मोनो ॲटॉमिक गॅस काय काय सीव्हीएम ची व्हॅल्यू आहे का, इथे इथं चुकलं ना फॉर्म्युला आपला, N into CVM1 ना, चेक करा C1च आहे, हा बरोबर, सॉरी CV1 बरोबर आहे, सॉरी गडबड नका करू. काय दिला गॅस तुमचा मोनो ॲटॉमिक, CV1 ची व्हॅल्यू दिली असेल तुम्हाला, पहा बरं 3/2R, CV ची व्हॅल्यू दिली असेल, चेक करा CV ची व्हॅल्यू, कशाची व्हॅल्यू आहे तुमची, CV ची व्हॅल्यू आहे 3/2R, चेक करा 3/2R आहे ना, ती कशाची आहे, थांबा एक मिनिट क्वेश्चन चेक करू. नाही बरोबर आहे, क्वेश्चन बरोबर आहे. सीपीचा फॉर्म्युला काय काढा बरं, हो CV प्लस, असं काय आहे का, CV इक्वल टू N CVM, असं काय आहे का, आहे का, इथं मोनो ॲटॉमिक साठी CV ची व्हॅल्यू बरोबर आहे, तिथे करेक्शन करून घ्या. ओके, CV ची व्हॅल्यू देतोय तुम्हाला, कशाचं देतोय, CV, थांब काढ, गॅस काय तुमचा मोनो ॲटॉमिक आहे ना, नंबर ऑफ मोल्स किती आहे, एक, जर नंबर ऑफ मोल्स एक आहे, CVM आणि CPM काय, CVM आणि CV व्हॅल्यू काय असेल, सेम असेल, व्हॅल्यू काय असेल, सेम असेल. गॅस कसा आहे
मोनोएटॉमिक, म्हणजे बरोबर येतं. सीव्ही इक्वल टू किती येणार तुमचा 5/3. 5/3 आर ना, 3/2 सॉरी मोनोएटॉमिक 3 CV इज इक्वल टू 3/2 आर. बरोबर, पुट करा इथे 3/2 आर प्लस 1 इंटू 3/2 इंटू आर अपॉन नंबर ऑफ मोल्स 1 प्लस 1 प्लस 1 प्लस, काढा बरं किती व्हॅल्यू आली, काढा व्हॅल्यू किती आली, किती आली व्हॅल्यू 6/2 आर आली का, 6/2 आणि खालचा 2 किती आलं 6/4 आर. 2 + 2 1 + 1 2. बरोबर का, काय डाऊट, इथे काय येईल वरती 3/2 आर इंटू 1 3/2 आर प्लस 3/2 इंटू आर 3/2 आर. बरोबर, 3 + 3 6 इंटू आर अपॉन 2, खालचा 2 वरचा हा 2 खाली आला 2 इंटू 2 6/4. हा फायनली किती आलं तुमचं 3/2 आर. कशाची व्हॅल्यू आली ही तुमची सीपी ची व्हॅल्यू काढतोय पहा आता. जर मोनोएटॉमिक गॅस असेल, नंबर ऑफ मोल्स किती म्हणलो आपण 1 इंटू सीपी ची व्हॅल्यू बोला किती असते 5/2 आर. बरोबर का, प्लस 5/2 आर अपॉन 2. 2 ला 2 कॅन्सल होणार आहे, नाही होणार, नाही होणार, नाही होगा 2 मिनिटं. ठीक आहे, पहा नेक्स्ट बोला किती येईल ते 5/4 आर. फायनल आन्सर किती येईल 5/4 आर ना, 5 + 5 10. 5 + 5 किती येणार तुमचं 10/4 आर विच इज इक्वल टू 5/2 आर. किती आलं तुमचं सीपी ची व्हॅल्यू किती आली आणि सीव्ही ची व्हॅल्यू किती आली. आता पहा आपल्याला काय काढायचंय व्ही मिक्स इक्वल टू काय येईल सीपी/, सीपी ची व्हॅल्यू किती आहे 5/2 आर. किती आले 5/2 अपॉन सी व्ही ची व्हॅल्यू किती आहे 3/2 आर. बरोबर का, आर ला आर कॅन्सल होईल, 2 ला 2 कॅन्सल होईल, काय आलं 5/3 म्हणजे किती 1.5 1 जा 5 2 0 बरोबर 1.66 आहे का 1.67. ठीक आहे चल डन. काय हा पॉइझन रेशो किती येतोय 1.66 येतोय. ओके, म्हणजे हे डायरेक्ट घेतलं तुम्ही हा तरी चालेल ना, असं थोडी आहे की गॅस मोनोएटॉमिक येतो डायटॉमिक होईल. ठीक आहे, मोनोएटॉमिकचा राहील, पण आपल्याकडे मिक्सचा फॉर्म्युला होता त्याच्यानुसार सोडून दिलं तुम्हाला. ठीक आहे, त्याचं पण किती येणार 1.66. हो हा 2 मोनोएटॉमिक गॅस आहे, 2 गॅस आहेत, गॅस 1 गॅस 2 कळतंय, व्हॉल्यूम सेम, नंबर ऑफ मोल्स पण त्यांचे काय आहेत सेम आहेत. कळतंय, अहो कळतंय का, काय डाऊट नक्की 100%, अहो 100% नक्की का. ठीक आहे, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट विचारलं म्हणजे सीव्हीएमच विचारलं होता, इथे सुद्धा सीव्हीएम होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, आता वी कन्सिडर केला इथे, काय डाऊट इथपर्यंत कळलंय का, यावर पटकन फोटो काढून घ्या. दोन प्रॉब्लेम राहिलेत, किती प्रॉब्लेम राहिलेत फक्त 2 मोल्स आयडल गॅसचे, आयडल गॅस साठी 2 मोल, किती मोल्स आहेत आयडल गॅसचे हे काढता येईल का तुम्हाला. सीपीचा फॉर्म्युला काय असतो, सीपी इज इक्वल टू
CV प्लस आर ना, चेक करा पुढे, चेक करा. हा तेच ते बोला. CV प्लस, अहो एन कॉमन काढलं होतं इकडून, एन ला बाहेर काढलं बरोबर ना. म्हणजे ह्याच्यावर ना पापड किती मोल्स आहेत, नंबर ऑफ मोल्स समजा, ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स पण दिले एन CV प्लस आर बरोबर ना, प्लस CV प्लस NR, CV प्लस NR, एन किती आहे बरं, CV प्लस 2R, CV तर प्लस तिकडे आला तर CP मायनस CV इक्वल टू ऑप्शन नंबर, ऑप्शन नंबर. काय डाऊट, काय डाऊट, 2 मिनिटं, 2 मिनिटं थांब. ठीक आहे, हे जमेल का. मॅग्निट्यूड ऑफ वर्क डन काय काढतो तुम्हाला, याच्यामधला पाथ तो काय असणार तुमचा वर्क डन, याने एनक्लोज केलेले एरिया तो काय असणार तुमचा वर्क डन. ओके, कळतंय का. वर्क डन W इज इक्वल टू फॉर्म्युला काय वापरणार तुम्ही इथे, मायनस P इंटू डेल व्ही, मायनस P इंटू प्रेशर किती आहे 2 ते 8 गेले, 2 ते म्हणजे चेंज 6, मायनस 6 इंटू V 2 ते 12 म्हणजे 10, म्हणजे किती आलं. काय डाऊट, अहो काय डाऊट इथपर्यंत, नक्की का, काय डाऊट. रिव्हर्सिबल वर्क डन आहे, हा ठीक आहे. मग त्याच्या एरिया एनक्लोज काय फिगर असतं ना W. काय डाऊट इथपर्यंत, अहो काय डाऊट इथपर्यंत, नक्की का. ठीक आहे, पुढचा थोडासा पॉइंट राहिलाय. एक प्रॉब्लेमची PDF तुम्हाला आज पुन्हा येईल, ठीक आहे. ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार, प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार. काय डाऊट इथपर्यंत, नक्की का. चालतंय, बाकीचं आपण उद्या घेऊया, ठीक आहे. स्कॅनर इन, स्कॅन करायचं, नोट्स तुम्हाला भेटून जातील, ठीक आहे.